इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता पावे देव इच्छिता पावे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तो कामने पावटणी करू स्वर्गाची निशानी धन्य आम्ही जन्मालो मंगलानांच कर्तारो वंदेवानी विनायको भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यविना न पच्यन्ते सिद्धा स्वान्ति स्वमीश्वरं महायोगपीठे तटे विमरथ्यां वरं पुण्डरीकाय दत्तो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरण्यं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत संप्राप्त प्रसंगी निमित्त या ठिकाणी या 14वीचं आणि 14वीच्या निमित्तानं स्वयंपाक होईपर्यंत पाहुणे इकडे तिकडे जाण्यापेक्षा पाहुण्यांनी इतरांच्या घरी बसून चहाला चुना लावण्यापेक्षा काही वेळ भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून घडावं या हेतूने या परिवारानं ठेवलेली ही कीर्तनाची सेवा सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्यवान नव्हे तुमच्या आमच्यासारखा संसारही केला, पण जेव्हा जेव्हा संसारात दुःख आली त्या वेळेला देवाला म्हणावं, देवा बरं झालं, बायको मेली बरं झालं, भाऊ गेला बरं झालं. म्हणजे जेव्हा जेव्हा आघात आली तेव्हा देवाला म्हणावं त्यांनी, बरं झालं बाबा हे येतंय आमच्या जीवनामध्ये. अरे एवढंच काय, संसाराच्या नामे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला एवढा ज्यांचा अधिकार नव्हे याही पेक्षा मी नेहमी बोलत असतो कीर्तनामध्ये की कलियुगाचा नियम आहे. येत असताना माणूस देह घेऊन येत असतो,
पण जात असताना हा हाडा मासाचा पिंजरा इथंच ठेवावा लागतो. पण याही नियमाला ज्यांनी कुठेतरी स्थगिती दिली आणि सदेह जे वैकुंठाला जातात, गेला तो विमानी पैसोनी, गेला तो विमानी पैसोनिया, मन रामेश्वर सकळा पुसोनी, मन रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी ज्यांनी हा हाडा मासाचा पंचतत्वाचा पिंजरा सदेह वैकुंठाला घेऊन जावा असे अधिकारी पुरुष देहू निवासी वारकरी संप्रदायाचे खडस सुप्रसिद्ध संत जगद्गुरु पदवीने विभूषित तुकोबाराया यांचा गोड असा नव्हे नव्हे मिळालेल्या या नरदेहाची महती पटवून देणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल वारकऱ्यांच्या आराध्य दैवत पंढरीधी श्री पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया गावाची ग्रामदेवता हनुमंतराया परिसरात विराजमान सर्व देवी देवता गुरुवरी हरिभक्तीपरायण भागवताचार्य फलहारी बाबा सद्गुरू रामकृष्ण मौनी बाबा आंबोरे महाराज नागमोते महाराज जन्म देणारे माता पिता या ठिकाणी या भागातील सर्व रत्न आदरणीय ज्यांना आम्ही लहान असताना ऐकायचो भागवताला असायचे आमचे विनोद महाराज यांच्यासोबत सरांडीला, तिथं आम्ही पहिल्यांदा ऐकलं होतं महाराजांना असे गान कोकिळ आमचे प्रशांत महाराज मेहकर. आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे अनिल दादा, मृदंगातलं वैभव नवे नवे आपल्या भागातील ढाण्या वाघ, हरिभक्तीपरायण आदरणीय तेजस नाना, आणि ज्यांनी हार्मोनियमला खूप छान अशी साथसंगत आणि गोड रंग भरला यवतमाळ जिल्ह्यातून दारव्यावरून आलेले आमचे काका आकोटकर काका, सर्व गुणीजन टाळकरी मंडळी, आणि प्रमाण चालू होतं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान दिवाण. जसं निवृत्ती महाराजांचं नाव घ्यावं तशीच ज्यांची एंट्री व्हावी असे आदरणीय भागवताचार्य आमचे निवृत्ती महाराज राऊत. सर्व आमची छोटी छोटी ही बालगोपाल मंडळी, छोट्या छोट्या ताई मंडळी, विनेकरी बाबा, टाळकरी बाबा, लोकेश महाराज, ही सर्व त्यांची मंडळी, साखरकरजी, समोर असलेली सर्व भोगावरून आलेली मंडळी, आदरणीय भागवताचार्य समोर बसलेले राऊत बाबा, आणि परिसरातील सर्व वारकरी महाराज मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाल, तरुण मंडळी, ज्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम असे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण गेंदलजी अटाळकर महाराज, त्यांची सर्व ही फॅमिली, आणि ज्या माध्यमातून आज हा कार्यक्रम लाईव्ह होतोय. कारण आपण इथे जरी कमी लोक असलो तरी पण हा कार्यक्रम अख्ख्या परिसरात जातो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो. ज्या चॅनलच्या माध्यमातून असं सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल विठ्ठल भक्ती, आणि या चॅनलचे मालक सर्व ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की काही नाही बा, हात धरून राहतो असे आदरणीय आमचे समीर दादा,
आणि सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा करो संताच्या चरणा करो संताच्या चरणा सर्वांना नमन करतो. कदाचित कुणाचं नाव सुटलं असेल त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. आजची ही सेवा प्रासंगिक सेवा आहे. या अटाळकर कुटुंबामध्ये आदरणीय श्री शामरावजी हिरामनजी अटाळकर हे दिनांक 18 तारखेला आपल्यातून निघून गेलेत. त्यांचा दशक्रियेचा कार्यक्रम 27 तारखेला झाला आणि आज 31 तारीख. या 31 तारखेला 14वीचा कार्यक्रम. आपण सर्व 14वीसाठी या ठिकाणी जमलेलो आहे. आपण बाकी ठिकाणी जर पाहिलं लोक येतात 14वीला, ज्यांचं मुंडन झालंय त्यांना पान सुपारी टोपी दुपट्टा द्यायचा, जेवण करायचं आणि निघून जायचं. पण कीर्तन भजन हा सोहळा प्रत्येक ठिकाणी होत नाही महाराज. ज्याची जन्मोजन्मीची पुण्याई असेल, पूर्वजन्माचं संचित असेल किंवा ज्यांच्या रक्तामध्ये विठ्ठल असेल, अशाच लोकांच्या भाग्यवान लोकांच्या घरी ही सेवा होत असते. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंतांच्या घरी ही सेवा होत असते. बघा, या ठिकाणी हिरामण बाबा यांचे चिरंजीव शामरावजी तर आपल्यातून निघून गेलेत, पण त्यांच्या पाठीमागे श्रीमती ललिताताई शामरावजी अटाळकर, त्यांचे बंधू श्री गेंदलालजी हिरामनजी अटाळकर, पुन्हा त्यांचे बंधू देवीदास हिरामनजी अटाळकर आणि समस्त अटाळकर परिवार हा दुःखामध्ये आहे. पण महात्म्य असं म्हणतात की बाबा रे, घरी लेकरू जन्माला आलं याचा आनंद करू नका, आणि घरी जर कोणी मरत असेल याचा शोक सुद्धा करू नका. का
तर जन्मणे आणि मरणे हा निसर्गाचा नियम आहे. माऊलींनी सांगावं, उपजे ते नासे नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आलं ते मरणार आहे आणि जे मेलेलं आहे ते पुन्हा जन्माला येणार. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्यावरती एक गोड प्रमाण देतात, पुरावा देतात की बाबा ऐक, माणूस जन्माला आला, जन्मलेला जाणार आहे आणि गेलेला पुन्हा जन्माला येणार आहे. या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय या भागाचं वैभव, वारकऱ्यातलं मोठं नाव आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य टेकेश्वरानंदजी तिवस्कर महाराज यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विठ्ठल बरं ठीक आहे या. आपला विषय सुरू होता की जन्माला आलेला आहे तो जाणार आहे, गेलेला पुन्हा येणार आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम या संसारे. बरं का, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी होणार आहेत. वंदनीय महाराजांचा एक पुरावा देतो आणि पुढे चालतो, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि कमी वेळामध्ये सर्व काही साध्य करून घ्यायचं आहे. 1 तास उरला खटवांगर आहे अशी, त्याप्रमाणे बस 1च तास. विठ्ठल आपल्या आजूबाजूला पहा, भर उन्हाळ्यामध्ये पावसाळा डाउनलोड झालाय सध्या. भर उन्हाळ्यात पावसाळा डाउनलोड झालाय. आजूबाजूला पहा, पाणीच पाणी आहे, पाणीच पाणी आहे. ज्या वेळेला कूलरमध्ये पाणी टाकावं लागत होतं, आता काही गरज नाही. नानांना सुद्धा कूलर लागत होता, पंख्यावर भागवावं लागून राहिलो का. जिकडे तिकडे पाणीच पाणीच पाणी आहे. हे साचलेलं आपल्याकडचं आलेलं पाणी कुठेतरी समुद्रात जातं, नदीत जातं, नाल्यात जातं आणि ते सर्व समुद्रात जातं. बघा, मग समुद्रात गेलेलं पाणी नेहमीसाठी समुद्रातच आहे काय? आहे काय? उन्हाळा आला की उन्हाळ्यानंतर ते सूर्यानं पाणी तापणार आणि तापलेलं पाणी वाफ होऊन कुठं जाणार? ढगामध्ये जाणार, आकाशात जाणार. आकाशात त्याची वाफ होऊन त्याचे ढग होतील आणि कालांतराने तेच ढग शांत होतील आणि पुन्हा पाण्याच्या रूपानं खाली येतील. होतं काय? पाणीच. पाणी इथं होतं पण ते वर गेलं, पण वर गेलेलं पाणी पुन्हा इथेच आलं. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जाणारही आहे आणि येणारही आहे. कि आया है सो जाएगा. जो जन्माला आलायला दादा तो जाणार. वंदनी महाराज मोठं गोड भजन घेतात. सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो कर के, फिर नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम ने का तू एक ही है. ज्याप्रमाणे गेलेलं पाणी पुन्हा येतं त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जाणार आहे. गेलेला पुन्हा जन्माला येणार आहे. म्हणून जन्माला आलेल्याचा आनंद नको आणि गेलेल्याचा शोक नको. पण आपल्या इथं असं आहे बाबा, जन्माला आल्यानंतरही आपल्या इथं विटाळच आहे आणि मेल्यानंतरही विटाळच आहे.
आणि अशा ह्या या 14वीच्या प्रसंगानिमित्त ही कीर्तन सेवा. काही गोष्टी कधी कधी मनाला भिडून जातात की बाबा, माणूस जर मेला असेल तर मरणोपर्यंत त्याच्या क्रिया का कराव्यात. आता दशक्रिया करण्यात आली इथे. आज 14वी आहे, कालची 13वी झाली असेल. कुणी मासिक श्राद्ध करतात, कुणी वर्ष श्राद्ध करतात, वर्षाच्या वर्षानं पुण्यस्मरण करतात. काही लोक आम्हाला नाव ठेवतात, का हो महाराज, जिवंतपणी असणारा माणूस एकदा मेला की मोकळं झालं, मेल्यानंतर त्याच्या नावाने अन्नदान बिन्नदान करण्याची काय गरज आहे, त्याला पावता का तिथं जाऊन. अनेक लोक बोलत असतात, अनेक लोक. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर आता एवढा आला कीर्तनामध्ये, कुठच्या कुठंच घेऊन जातात. मला सांगा, 14वीची पत्रिका इथे छापली, तुमच्या भाषेत समजून सांगतो. 14वीची पत्रिका इथे छापली. प्रत्येकाला पत्रिका आपण घरी नेऊन दिली काय, नेऊन दिली काय. जेवढे जाळायला आले असेल, जेवढे मरणाच्या वेळेला जाळायला आले असतील, त्यांच्या हातात पत्रिका गेली. पण आता आम्ही आलोच नव्हतो, मग आम्हाला पत्रिका नाही काय. मग केलं काय, मोबाईल मध्ये फोटो काढला आणि तो मोबाईल मधला फोटो काढून पत्रिका आम्हाला पाठवण्यात आली. मग इथून जेव्हा मोबाईल मध्ये फोटो काढला आणि पत्रिका आमच्यापर्यंत पोहोचली, आम्हाला पत्रिका आल्यानंतर त्याच्यातले अक्षर काय मिटले होते का, मिटले असणार काय अक्षर, जसेचे तसे. अरे तुमच्या टेक्नॉलॉजीनं जर इथं काढलेली फोटो तर भारताच्या नाही नव्हे, भारताच्या बाहेर जर जशीच्या तशी जात असेल तर इथं केलेलं कर्म तिथे का पोचणार नाही. विठ्ठल पुंडलिक वरदा जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज, बोलो रे भाई सब संत. आणि म्हणून गरुड पुराण जर वाचलं तर गरुड पुराण काही सांगून जातं की बाबा, गेल्यानंतर या देहाच्या काही क्रिया व्हायलाच पाहिजे. जेवढं सांगता होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण कीर्तन आहे 14वीचं, म्हणजेच दुःखाचं. आणि दुःखाच्या कीर्तनामध्ये माणसानं काही हसू नये, नाही तर आजकाल कीर्तन 14वीचं असतं, धनाधन विनोद हाणतात, कळतच नाही मेलय का लग्न आहे. तुम्हा आम्हाला जो मिळालेला देह आहे, या देहाकडे जरा पहा, विचार करा. हा जो 3.5 हाताचा हाडामासाचा रक्ताचा जो आपल्या पुढे हा जो सापळा दिसतो, शरीर दिसतंय, या शरीराची निर्मिती पाहिलात ना दादा, तर फक्त पाणी. आईचे 3.5 तत्व, वडिलाचे 3.5 तत्व आणि सप्तधातूचे हे शरीर, पाण्यापासून याला आकार मिळत आला. आणि आकार मिळता मिळता नाक, तोंड, डोळे, त्वचा ही सर्व अवयव याला प्राप्त झालीत आणि मग झालेला हा शरीर. निर्मिती झाल्यानंतर आईच्या गर्भात आहे, 9 महिन्यापर्यंत आईच्या गर्भात आहे. पण 7 महिन्यापर्यंत बाबा त्याला एवढ्या यातना आहेत, एवढ्या यातना आहेत. ते 7 महिन्यापर्यंत आठवत असतं 7 महिन्यापर्यंत जे जे पूर्वी केले ते. आणि नंतर 7 महिने झाले की मग आईचं, म्हणजे जी स्त्री गर्भवती आहे, कारण आम्हाला जर मरण सांगायचं असेल तर जन्म सांगितलाच पाहिजे.
तुम्ही आम्ही सर्व वचन देऊन आलोय बरं वचन देऊन आलोय, पण आपण एवढे भारी माणसं आहे, दिलेला शब्द कधीच पाळत जो वादा किया वो पण नाही निभवलं महाराज. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि याच्या पुढचं ऐका, बोले एक चाले एक त्याचे पाऊ नये मुख. दिलंय वचन आपण काय, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा देवा एकदा फक्त आम्हाला बाहेर काढ. देव म्हटला लेका मी काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही, 1 रुपयाचा कॉईन टाका तेव्हाच फोन लागल, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. काही घेतल्याशिवाय ते देत नाही. थोडीशी चिंदी घेतली होती द्रौपदीकडून, असंख्य वस्त्र दिली. म्हटलं काय देणार, तुम्ही आम्ही वचन दिलं देवा, मरेपर्यंत रात्रंदिवस तुझं नाव घेऊ बाबा. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. आणि मग आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. जन्माला आल्या आल्या बघा देव म्हणतं काय रे, पाठवलं तुला, काढलं या दुःखाच्या बाहेर, वचन दिलं होतं, म्हटला होता तू आठवीन पाये हा माझा नवस, केव्हा घेशील नाव, घेतोय का नाव, दिलं होतं ना वचन. आणि जन्माला आल्या आल्या पोराचं रडणं, देव म्हणतं दिलं होतं वचन, पोरग म्हणतं केव्हा केव्हा केव्हा. जन्माला येता बरोबर तिथून सुरुवात तुमची आमची. केव्हा दिलं होतं बाबा, तिथूनच पलटलो आम्ही. या शरीराकडे जर बघितलं, हे शरीर पाहायला गेलात तर या वरचं जर चामडं जर बाजूला केलं तर आतमध्ये काही नाही, हाड आहे न मांस आहे. हड्डी पाहून कुत्रा शांत बसत नाही, हड्डी पाहून कुत्रा शांत बसत नाही, न मांस पाहून माणसं म्हणू नका तुम्ही, माशा माशा. जर देवाने वरचं प्लास्टर सिलिंग दिलं नसतं, चांबळं दिलं नसतं, तर प्रत्येकाला एक झाडून एक लाकडी काठी ठेवावी लागली असती. कुत्रे हाकलण्यासाठी काठी आणि माशा हाकलण्यासाठी झाडू. पण जगाच्या मालकाने एवढे उपकार केलेत, तुम्हा आम्हाला सर्व ही फिनिशिंग दिली. या शरीराकडे जर पाहिलं ना दादा, तर नाही अपवित्र या शरीरायचे. या शरीरासारखं काहीच अपवित्र नाही, एवढी घाण आहे या शरीरामध्ये. पण या शरीरातला जरी पाहिल्यानंतर अपवित्र जरी वाटत असलं, पण हेच शरीर तुम्हा आम्हाला देव बनवू शकतं. तुम्हा आम्हाला देव बनवू शकतो का. मनुष्य पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला. या शरीरानंच आपल्याला नारायण होता येतं. तुम्ही पहा चला पुढे. या शरीराला येऊन जगद्गुरु तुकोबाराय संत पदाला प्राप्त होतात. या शरीराची प्राप्ती करून माऊली ज्ञानोबाराया जगाची विश्व माऊली होतात. या शरीराला येऊन नामदेवराय देवाला आपल्या घरी 36 वर्षापर्यंत, आमच्या नाथबाबाच्या घरी 36 वर्षापर्यंत देव राहतो. याच शरीराला नामदेवराय येतात आणि देवाला आपल्या पाठी मागे मागे चालवतात. नव्हे याहीपेक्षा याच शरीराला येऊन काय केलं माझ्या पांडवांनी, सदैव भगवंताचं नामस्मरण केलं. तो द्वारकेचा राणा पांडवागरी होता. किंवा त्याही पेक्षा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार
केला येऊन. प्रल्हादाने सदैव फक्त देवाचा नामाचा उच्चार केला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सदैव नामस्मरण केलं माझ्या प्रल्हादांनी. जगाचा मालक खांबातून प्रकट झाला यातही नवल नाही. हिरण्यकश्यपू सारख्या राक्षसाचा वध केला यातही नवल नाही. वध केल्यानंतर ज्या वेळेला भगवान परमात्मा शांत होत नाही, चांगल्या चांगल्या माणसाला शांत करण्याची ताकद बाईत असते. कळलं तर बघा, चांगल्या चांगल्या माणसांना शांत करण्याची ताकद आमच्या महिला मंडळीमध्ये असते. तुम्हाला खोटं वाटत असेल? गावाचा मोठातला मोठा अधिकारी राहू द्या, कोर्टाचा जज राहू द्या, सर्वाचे निकाल जज साहेब लावतात. पण जज साहेब घरी गेले की बायको म्हणते जास्त शिकवू नका, तुमचा निकाल माझ्या हातात आहे. चांगले चांगले माणसं स्त्रीच्या समोर गेल्यानंतर शांत होतात. बाबा, ज्या वेळेला नरसिंहाला हिरण्यकश्यपूला मारण्यात आलं माझ्या भगवंताच्या हातून आणि भगवान परमात्मा शांत होत नाही, लक्ष्मीला समोर आणून ठेवलं. पण लक्ष्मीच्या समोर सुद्धा देव शांत होत नाही. ज्या वेळेला या नरदेहाला आलेला पण सदैव नामस्मरण करणारा प्रल्हाद जगाच्या मालकाच्या समोर नेऊन ठेवण्यात येतोय, तेव्हा भगवान परमात्मा शांत होतो. एवढी ताकद या नरदेहामध्ये, एवढी ताकद. पण हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही. तुम्हा आम्हाला या नरदेहाची ताकद कळाली नाही महाराज. या नरदेहाची जर क्षमता तुम्हा आम्हाला कळाली असती तर डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकलं तर इंजिन बंद झाल्याशिवाय राहत नाही. ते तुम्हाला कळतं. मोबाईल घेतल्या घेतल्या 10,000च्या मोबाईलला 200 रुपयाचा कवर लावल्याशिवाय तुम्ही घरी आणत नाही. वरतून गार्ड, मागवून गार्ड, सगळीकडून गार्डच गार्ड मोबाईलला. पण एवढा सुंदर नरदेह मिळून सुद्धा याच्यामध्ये दारू, गुटखा, तंबाखू सर्वच सर्व घालताय. हे केव्हा कळ? ही नरदेहाची किंमत तुम्हा आम्हाला कळाली नाही. नरदेह मिळाला, साधू संतांना नरदेह मिळाला सुद्धा आणि या नरदेहाची किंमत कळाली. म्हणून संतांचा देह हा देह आहे पण सर्वसाधारण नाही. चंदनाचे हात, पायही चंदन. नरदेहाची किंमत कळाली, नरदेह मिळाला सुद्धा. आणि म्हणून बघा, साधूंचं शरीर, चंदनाचे हात,
पायही चंदन, आणि चंदन असल्यामुळे सर्वांना सुगंध देण्याचं जीवन संताचं आहे. तुम्हा आम्हाला मिळालं पण कळालं नाही. साधू संतांना मिळाला सुद्धा देह, याची किंमत सुद्धा कळाली. देवांना याची किंमत कळली. आता पाहिजे होतं ते. देवांना यांची किंमत कळली नरदेहाची, पण नरदेह मिळाला नाही. का? जोपर्यंत पुण्याची पावटी संपत नाही, जेव्हा पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची लढी उतरे, जेव्हापर्यंत देवाचं पुण्य क्षीण होत नाही, तोपर्यंत त्यांना इकडे येता येत नाही. देवांना या नरदेहाची किंमत कळाली, पण नरदेह मिळाला नाही. म्हणून देव इच्छे ताती पाहे, देव इच्छे ताती पाहे, देव लोकीचा हा देह देव इच्छित ते पावे. देव या देहाची जरी इच्छा करत असतील तर तुम्हा आम्हाला तर मिळालाय ना दादा. मग मिळालाय ना देह, या देहाची किंमत करा. कमीत कमी जर जन्माला आला तर मी कोण, कोणते माझी ठिकाण, देह पाहता कुठे जाऊन राहील. मी येत असताना कुठल्या मार्गाने आलोय, जात असताना कुठल्या मार्गाने गेलोय, आणि की बाट कोण, जाने का घाट कोण, मै कोण, किसमे समाया. जरा चिंतन करा या गोष्टीचं. पण आपल्याकडे चिंतनासाठी वेळच नाही हो. नेहमी वेळ आहे फक्त चिंत करण्यासाठी. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की बाबा रे, दुसऱ्याचं वैभव पाहुनी जळणे. अनेक ग्रामगीतेत ओव्या आहेत, कारण वेळ आपला संपतच नाही. जरा आपण उशिरा सुरू झालो, उशिरा जरी सुटली असेल ट्रेन, पण ड्रायव्हरला ते माहिती असतं कधी कधी स्पीड वाढवून लवकर न्यावा लागतो. कारण प्रत्येकाच्या पोटामध्ये भूक लागल्यामुळे कोण ओरडतात? हो, बसलेले. भूक लागल्यानंतर पोटात कोण ओरडतात? जोरात तर बोला. म्हणजे दोन दोन ठिकाणी त्यांनीच ओरडायचंय का? विठ्ठल. मला वाटतं आमच्या अटाळकर साहेबांनी बिलकुल म्हणजे शोधून निवड केलेली असावी. त्यांना माहिती आहे की बाकी वेळेला नाही, पण श्राद्ध, तर्पण, पिंडाला जर शिवायचं असेल तर कावळा महत्वाचा असतो. किती काही प्रयत्न करा, पंचों में कौवा, जात में नौवा, किसी के हाथ में आता नहीं. पंचों में कौवा, जात में नौवा, पण त्यांना दोन दोन सापडलेत, हे महत्वाचं आहे. विठ्ठल. आणि म्हणून चला, ते 5G आहे, कळलं त्यांना, कळालं असू द्या. आणि म्हणून बघा,
खूप सुंदर नरदे आहे. पावला हा देह कागटाळी न्याय न घडो पाव घडो आले. तुम्हा मला नरदेह मिळाला दादा, पण या नरदेहाची किंमत करा, कारण याची किंमत जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला तुमच्याकडची वेळ निघून गेली असेल. कारण बघा, आपण बालपण आहे ते खेळामध्ये गमवलं, तरुणपण विषयामध्ये गमवलं, आणि जेव्हा म्हातारपण आलं, डोळ्याची दृष्टी गेली, कानानं ऐकणं बंधू झालं, लकवा मारला ना मग खाटेवर बसलो, तेव्हा कळतं की आता भजन करावं, पण तेव्हा इंद्रिय काही साथ देत नाही, तेव्हा देत नाहीत इंद्रिय साथ. आणि म्हणून आज आमच्या मदालसा नावाच्या संत आईचा दृष्टांत सर्वांनी आदर्श जगाच्या समोर घ्यावा. आमच्या आई मंडळींनी, माझ्या मदालसींनी आपल्या लेकराला पाळण्यामध्ये ज्ञान द्यावं की बाबा रे, त्या छोट्याशा लेकराला झोपवण्यासाठी आपल्याकडे काही अंगाई गातात ना, अंगाई. अगोदरच्या अंगाया तर बऱ्या होत्या, त्या दिवशी महाराजांनी म्हटलं होतं वाटतं नाही का, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. अगोदर तसेच लोक झोपून राहिले, अजून अंगाई झाल्यानंतर जास्त झोपायचे. अगोदर लेकरं झोपवण्यासाठी अंगाई गीत गायला जात होतं. अगोदर छान देवाची गीतं गायची, नंतर लिंबुनीच्या झाडामागे. आता तर काही सांगूच नका, पाळण्याचा काही पत्ताच नसतो. पहिल्या दिवशी हेमा मालिनी आली न म्हणते बाळाले पाळण्यात घाले, काही खरं नाही. पण माझ्या मधालसीनी सांगावं, लेकराला पाळण्यात टाकावं आणि झुलवावं, आणि झुलत असताना सांगावं, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, परिचर्म घातले रे कृमे कीटकाचा भरव दुर्गंधी अमंगळयाचा बाधा. आपल्या लेकराला उपदेश केला राजा हो पाळण्यामध्ये की बाबा रे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. बाबा हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे, नासणार आहे, कुचका आहे, याच्यातलं काहीच कामाचं नाही. पण या देहानं येऊन, जर या देहाला येऊन तुम्ही जर भजन करत असाल तर मग याची किंमत आहे. बरं झाला ना, ते प्रमाण लईच आहे. देवे दिला देव, भजना घुमटा, सर्व सर्व या देहानं करता येतं. पण हेच आम्हाला कळालं नाही. एवढं काय सांगू, याच्या पुढचं बोलू का? याच्या पुढचं जर बोलायला गेलो तर इथल्या टोप्या धोत्र सोडून जर पाहिलं तर काही काही लोकांना अजूनही विचारायचं येऊन राहिलं का केव्हा केव्हा संपल. हा ना, कारण याच्यामध्ये रस नाही प्रत्येकाला, आणि ज्यांना ज्यांना याच्यामध्ये रस आहे त्याची पीडा, सर्व पीडा गेली, सर्व पीडा. बरं का, ब्रह्मरस घेई काढा तिने पीडा वाढेल, सर्व निघून जाईल, वारल्याशिवाय राहणार नाही. मग याच्यामध्ये रस असायला पाहिजे. म्हणून जास्त काही सांगत नाही, फक्त पुढचं काही सांगतो जेवढं बाकी आहे तेवढं. कारण की तुम्हीही जाणार आहे, मीही जाणार आहे, स्टेजवालेही जाणार आहे, साऊंडवाले, मृदंगवाले, कॅमेरेवाले सर्वच जाणार आहे. येत नाही आले येत नाही आले
आला नाही, आजा गेला पणजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एका अभंगामध्ये 5 पिढ्यांचं वर्णन आहे. कमी वेळामध्ये जास्त. कुणीच राहणार नाही, कुणीच राहणार नाही. याहीपेक्षा काय, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, त्याशी काळू बखाणार, त्याशी काळू बखाणार, त्याशी काळू बखाणार, त्याशी काळू बखाणार. देह जाणार जाणार, हो देह जाणार जाणार, त्याशी काळू बखाणार, त्याशी काळू बखाणार. बरं का, सर्वच जाणार आहे, सर्व जाज आपल्यामधून शामराव बाबा निघून गेलेत. त्यांच्या 14वीचं कीर्तन आहे. विचार करा, आपल्या 14वीला हे झालं पाहिजे का? हा सर्व खटाटोप कशासाठी महाराज? यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि मग शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबार यांना विचारण्यात आलं, महाराज तुम्ही म्हणताय की या देहाची प्राप्ती देव इच्छा करतात की नरदेहा मला मिळावा, मग तुम्हाला हा नरदेह मिळाला, मग या नरदेहाला तुम्ही धन्य समजता, भाग्यवान समजता, याच्यासाठी तुम्ही कुणाचे दास झाला? तो भंग जगद्गुरु तुकोबार म्हणतात की बाबा रे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. बरं का, आम्ही संसाराचे दास झालो नाही, आम्ही कुणाचे दास झालो नाही, आम्ही माझ्या पांडुरंग परमात्म्याचे दास झालो. का? माझे हनुमंतराय श्रीरामचंद्रांचे दास झालेत, गावागावात मंदिर आहेत. आम्ही माझ्या पांडुरंग परमात्म्याचे दास का झालोत? कारण ऐका, आम्ही आमच्या देवाचे दास झालोत, आमच्या पांडुरंगाचे दास झालोत. का? आमच्या पांडुरंगासारखा देव जगामध्ये नाही, आमच्या पांडुरंगासारखा देव जगामध्ये नाही. नेहमी आपण ऐकतो मोठे मोठे कीर्तन करायच्या मुखातून की बालाजीला जा, तिरुपतीला जा, नवे नवे जगात कुठेही जा, लांबून दर्शन, पण पंढरपूरला जा, डोक्यातली टोपी काढायची, देवाच्या पायावर डोकं ठेवायचं आणि हात लावून दर्शन घ्यायचं. यात नवल नाही. दर्शन घेतल्यानंतर किती थकवा असू द्या, किती काही शीण असू द्या, सर्व नाहीसा होतो. एवढंच काय, त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावाही आपुल्या, त्याचे पायी घाला मोल न घे भावा एकासाठी खांदावाही आपुल्या. एकदा त्याला शरण जा, एकदा शरण गेला
पाहिलं ना दादा, तो तुमची जात पाहत नाही, तुमचा पंथ पाहत नाही, जात वित्त गुत कुळ शिळ मात, भजे का त्वरित भावना युक्त. जो अनन्य भावाने शरण गेला, वेशीची मुलगी जरी असली ना तरी पण तिला मोक्ष आहे. स्वतःच्या पायाजवळ जागा दिली कानोपात्रेला. गोरा कुंभार आहे, चोखोबाराई आहे. विचार करा, जगाचा मालक त्यांच्यासाठी जातोय. काय माझ्या जगाच्या मालकाचं प्रेम आहे. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, माझ्या जगाच्या मालकाचे दास झालो. अभंग पूर्ण सांगायला हरकत नाही, कारण अभंगाला सोडवण्यापेक्षा सोडण्यातच जास्त वेळ जातो. अवांतर चालावं लागतं आम्हाला. पण ज्या निमित्तानं कीर्तन आहे तेवढं थोडंसं 10 मिनिटामध्ये पोहोचला. मग या ठिकाणी बाबांची 14वी आहे. या 14वीच्या निमित्ताने आपण जन्मलो. या ठिकाणी सर्व जमलेलो आहे. ऐका, ज्या वेळेला आपला देह पडतो, देह गेल्यानंतर रात्र गेली रे गेली की दुसऱ्या दिवशी याला बांधावं लागतं आणि बांधून न्यावं लागतं. आता एका मागं शास्त्र आहे बरं. प्रत्येक ठिकाणी शास्त्र आहे. फक्त बोलू नका म्हणजे झालं, नाही तर शस्त्र हातात लागन. शांत बसत जाय थोडस. झालं. ऐका, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कुणीही असू द्या, मरणासोबत कुणाचंच नातं नाही. ऐ मौत तेरी किससे रिश्तेदारी है, आज हमारी तो कल तुम्हारी बारी है. प्रत्येकाला इथून जायचं आहे. येण्याचं जी तारीख आहे ती सर्वाला माहिती आहे. जाण्याची तारीख ठरलेली आहे, पण अजूनपर्यंत कुणाला माहिती नाही. कुणालाच माहिती नाही कोण केव्हा निघून जाईल, काही गॅरंटी नाही. फक्त एकच लक्षात घ्या की जेवढा पसारा आपण इथे जमवून ठेवलाय हे नंतर कुणीच कामात पडत नाही. सोय रे धाय रे संपत्तीचे लोक, निदानाचा एक पांडुरंग, किंवा देह हे काळाचे, धन कुबेराचे. अनेक माझ्या साधू संतांनी तुम्हाला सांगितलंय, पण आपण ऐकतो, काही वेळासाठी भावनिक होतो. पण अनेक लोक पाहिलेत मी, प्रशांत महाराज लोकांना जाळण्यासाठी स्मशानभूमीत जातात ना. खेडे विभागातल्या स्मशानभूमी बाबा, तिवस्कर बाबा, खेड्या विभागामध्ये लोकांना जाळण्याच्या ज्या ठिकाणं राहतात ना, कोणाच्या तरी बांधीला, शेताला असे जळू अट्याच राहतात आणि मग मरणाऱ्याला घेऊन जातात. ते मरणारा तिथं एका ठिकाणी बसून असतो, त्याच्याजवळ एक छत्री घेऊन असतं, काही लाकडं मांडत असतात ना, असे टोडीन काही लोक बसतात. एखाद्या शेताच्या जवळ जर तुरीचे झाडं असन तर लोक त्याच्या तुरीच्या शेंगा तोडून तिथं खातात. तिथं जाळाले गेल्यानंतर विचार करा. अरे लोकांना पोचवण्यासाठी गेला. जात असताना मुखात एक भजन असतं, रामनाम रामनाम. आता हे भजन कोणाला सांगत असन? मेलाय त्याले, जे मेलं त्याले सांगत असन ना. ते तर गेलं का. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. हे आपण त्या ठिकाणी चिंतन करायचं असतं की जसा हा झोपून आलाय ना तसा मी सुद्धा एक दिवस या ठिकाणी झोपून येणार. 2 बांबूची शिडी करोनी चौघे नेतील तुझला धरोनी, काय सर्वांची जळणार आहे, एक दिवशी लोकांच्या मरणाला जातो आणि तू शेंगा खातो. तुझ्यापेक्षा उंदीर बरा, तुझ्यापेक्षा उंदीर बरा. उंदराला पकडण्यासाठी पिंजऱ्यामध्ये खाली शेंगदाणे टाकण्यात आले. शेंगदाण्याच्या अपेक्षेनं ते उंदीर चालत चालत गेलं आणि पाहता पाहता त्या पिंजऱ्यात खाली बरणीत पडलं. आणि जेव्हा ते खाली पडलं त्याच्या जवळ शेंगदाणे आहेत, पण जेव्हा त्या बरणीत पडलं ना पिंजऱ्यामध्ये, तेव्हा त्याला कळलं की आता आपल्याला वाचता येणार नाही, आपलं मरण अगदी जवळ आहे.
मरण जेव्हा त्याला समोर दिसतं, जवळ पडलेले शेंगदाणे तो खात नाही, पण माणसं दुसऱ्याच्या मैरीला जाऊन सुद्धा तुरीच्या शेंगा. यापेक्षा पुढचं बोलू, ज्या वेळेला देह पडतो ना बाबा, सर्व रडत असतात, सर्व रडत असतात. घरची महिला मंडळ, पुरुष मंडळ, लेकरं सर्व रडतात. बाबा तुम्ही जायला नको होते बाबा, देवा मला न्यायला पाहिजे होतं रे, माझं आयुष्य त्यांना द्यायला पाहिजे होतं, आता तुम्ही गेले, आमचं कसं होईल, कसं होईल आमचं. रडत असतात, रडत असतात. रडता 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 एक वेळ येते, त्याची आंघोळ करून द्यायची. आंघोळ करून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या शिडीवरती झोपवायचं. पण अचानक एखाद्याचं लक्ष गेलं की गळ्यामध्ये, कानामध्ये, खूप दृष्टांत सांगता येतील पण वेळ नाही, सर्व इथं जाणकार लोक आहे, सर्वांना माहिती आहे. एखादी सोन्या बिन्याचं जर लटकलं राहिलं असेल तर लक्ष बरोबर तिकडे जाते. ते आमचे आदरणीय महाराष्ट्रभूषण, विदर्भभूषण रामायणाचार्य डोकबाबा नेहमी सांगतात ते कानातल्या भारीचा दृष्टांत. आम्ही आमच्या डोळ्यानं उमरेडला एक मयत पाहिली, आमच्या डोळ्यानं. नोकरीला सर्व होते, कानामध्ये त्या बाईच्या सोन्याचंच होतं, ते बिरी म्हणतात तिला, ती बिरी होती. मुली आल्या, मुली तिथे स्मशानभूमीमध्ये, उमरेड रोडला, भिवापूर रोडला स्मशानभूमी आहे. आणि ती मुलगी म्हटली, म्हणे भाऊ तुम्ही तर नोकरीला आलात, आईच्या कानामध्ये जे सोन्याचं आहे ना तेवढा अधिकार म्हणे आमचा पोरींचा आहे, आम्हाला पाहिजे ते. म्हणे काढा. काढण्यासाठी एका माणसाला पाठवण्यात आलं, ते कानातलं काढण्यासाठी गेलेत, काढण्यासाठी. आणि जेव्हा काढायला गेलेत, ती जीर्ण झालेली म्हातारी होती, 8-9 महिन्यापासून बाजेवर होती, खाटेवर. आणि ती जीर्ण झालेली म्हातारी, ते काढायला गेलं, ते फसलेलं होतं, निघलं नाही, अर्धा कान तुटून आला. त्या सोन्याच्या बिरीसोबत अर्धा कान तुटून आला, कानासहित बिरी बांधून ठेवली. ऐका ना, एवढं रडताय तुम्ही की आम्हाला न्यायला पाहिजे होतं, तुम्हाला नव्हते न्यायला पाहिजे. आणि आपण काय करतो, यमाची ये हाती बांधून या देती, 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 ओ यमाची हाती बांधून या देती, यमाची हाती बांधून या देती, भूषण घेती काढून आभूषण घेती काढून आभूषण घेती काढून आभूषण घेती काढून ऐसा या चोराचा कैसा हा विश्वास, ऐसा या चोराचा कैसा हा विश्वास, ऐसा या चोराचा कैसा हा चोराचा कैसा खूप रडत असतात पण सोन्याचं काहीच जाऊ देत नाही. ते एक मणी टाकलेला असतो ना, दुसऱ्या दिवशी राख सुद्धा चाळून चाळून पाहतात, भेटतंय का म्हणून. यापेक्षा पुढचं बोलू, लोक असे रडतात, असे रडतात, जवळचे माणसं रडणारेच. दुसऱ्या दिवशी अस्थि विसर्जन झाल्यानंतर ते असे बसवतात रांगेमध्ये, चिवडा लाडू देतात. तुमच्याकडे देतात का डायरेक्ट जेवणच देतात ना? हा, चिवडा. आम्ही कुठल्या मैतीला भीतीला गेलो तर तेच शोधत असतो का काल रडणारे कोण कोण होते. आणि मग पंक्तीला बसल्यानंतर पहा, जे काल रडत होते ना, काल रडत होते, ते आज पंक्तीला असतात ना. मग चिवड्यावर एक जलेबी भेटली का ते म्हणजे दिसत नाही का तुला, मी घरचीच आहे ना, रडून रडून जास्त तोंड दुखलं, 2 घाल. मरणाचं एवढंच दुःख असतं तर जलेबी कशी गोड लागते. विचार करा विचार. आणि म्हणून एक लक्षात ठेवा
की आपण जन्माला आलोत ना, आपल्यानंतर इथं कुणाला काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. आपला भ्रम आहे, हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा. इथे कुणीच कुणाचं नसतं बाबा, कुणीच कुणाचं नाही. कोणी नाही रे कुणाचे अंती जाणे एकल्याचे. आणि म्हणून बघा आपल्याला नेल्या जातं. नेत असताना मग आपण एका वर्षानं काही श्राद्ध करत असतो, वर्ष श्राद्ध. पण असं म्हणतात ज्या दिवशी पेटवायला नेतात ना, जाळायला, त्या दिवशी त्याचं पहिलं श्राद्ध होतं, पहिलं श्राद्ध. चला पुढे. कुठे नेत असताना आपण बांधून नेलं त्याला, की जात असताना गावाच्या बाहेर वेशीवर ठेवलेलं असतं, त्या ठिकाणी थांबतात. आणि त्या थांब्याला नाव आहे, तुमच्याकडे काय म्हणतात? विसावा ना, विसावा. विसावा कुणाला? मेलेल्याला. विसावा कुणाला? मेलेल्यालाच ना. तुम्हाला कसं माहित? तुम्ही तर मेलेच नाही. विसावा कुणाला? मेलेल्याला नाही, मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकारी 4 मिनिटं बसावा म्हणून विसावा. मग त्या ठिकाणी बसलेला असं असताना त्याला खाली ठेवलं की समोरची पुळच होत असताना, खांदेकरी जे असतात ते समोरचे पुळच होतात ना. आहे का रेंजमध्ये तुम्ही? समोरचे पुढंच का मागचे पुढं? मागचे पुढं आणि पुढचे मागे. पण पहा त्या ठिकाणी पहिलं श्राद्ध होतं. आपण सुपात आणलेलं धान्य 4 कोपऱ्यावरती ठेवतो, ते पहिलं तर्पण आहे. अनेक विधी आहेत. तुम्ही म्हणसाल हे कशासाठी करावं लागतं? हे करावंच लागतं. आणि याहीपेक्षा आज कीर्तन आहे या ठिकाणी, जास्त काही सांगणार नाही, पण कीर्तनाचं सांगतो. कदाचित तुम्ही तर्पण करत असताना, पिंडदान करत असताना एखाद्या मंत्राचा उच्चार जरी चुकला तरी तुम्हाला पूर्ण पुण्य भेटत नाही. पण जिथं देवाचं नाव आहे, ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण कीर्तन भजन आहे, त्या ठिकाणी पुण्यच पुण्य आहे महाराज. का पुण्यच पुण्य? काही चुकत नाही. कारण अजपा जपने उलट प्राणाचा, किंवा उलट घ्या सरळ घ्या कसंही घ्या, नाव कसंही जरी घेतलं तरी पुण्य भेटल्याशिवाय राहत नाही. नेल्या गेलं त्याला, ठेवल्या गेलं. ठेवल्यानंतर जाळण्याच्या वेळेला पिंडदान करताना सुद्धा अंगठ्यानंच तर्पण करावं लागतं. आणि काही भागीमध्ये पाणी पाजताना सुद्धा असं पाणी पाजतात, अंगठ्यानं पाणी पाजतात. का? या बोटामध्ये विशेष ताकद आहे. अगोदर जर हे बोट असं दाखवलं तर लोक समोरचा बिलकुल दांडकच घेऊन यायचा मारण्यासाठी. कारण आम्ही लहान असताना चिडवण्यासाठी याला ठेंगा म्हणायचे. आता काही नाही, आता बदललं तेजस महाराज. आता असं दाखवलं का मला लाईक केलं म्हणते, हे इंटरनेटच्या भाषेत. या 5ही बोटाचं काम आहे. या बोटाचं काम दुसऱ्यांचे दोष दाखवण्यासाठी, या बोटाचं काम दात घासण्यासाठी, या बोटाचं काम देवाला तिलक करण्यासाठी, या बोटाचं काम हो खाऊन हसून राहिले तुम्ही. तुम्हाला काय वाटलं तेवढंच कामात असते? सर नाही 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 नाही, या बोटाचं काम सर्वात महत्वाचं आहे. या बोटाचं काम आहे संबंध तोडणे. अंगठ्याचं काम आहे संबंध तोडणे आणि या बोटाचं काम आहे संबंध जोडणे. लग्न झाल्यानंतर सप्तपदीला सुरुवात झाली की अंगठ्यात अंगठा नाही, करंगडीत संबंध जोडण्यासाठी करंगडी आहे आणि संबंध तोडण्यासाठी अंगठा आहे. पाजलं पाणी बाबा, इथून तुमचं आमचं नातं संपलं. तुमच्या मार्गाला तुम्ही मोकळे राहा. केलं पिंडदान, पाजलं पाणी, त्या ठिकाणी तर्पण केलं, पाणी पाजलं, जाळलं. पण जाळल्यानंतर एक विधी असतो. शोक सभा झाल्यानंतर काय घालतात तुमच्याकडे? गोवऱ्या की लाकडं? एक एक लाकडं सर्व टाकतात ना, छोटे छोट्या काड्या. काय म्हणतात तुमच्याकडे? तुम्हाला कसं माहित असेल म्हणा, तुम्ही मेलेच नाही, मरणारेला माहित असते ते. काय म्हणतात तुमच्याकडे? काय नाव आहे इकडे? पचलकडी. पचलकडी. हा, पचलकडी टाकत असतात. पण त्याच्या अगोदर काहीतरी हांडी फोडचा कार्यक्रम असतो. बांबून फोडल्या जाते ते आहे ना. हा, टिकून नाही, ते हांडी फोड नाही जी, हा बांबून फोडत असतात. आता विचार करा, जे जळत आहे, ज्याची राखच होणार आहे, त्याला बांबू लावण्यात काय अर्थ आहे काय? पण लावणारे घरचेच असतात. आग लावणाराही स्वतःचा मुलगाच असतो, समोरचा आकट पकडणाराही स्वतःचाच असतो, आणि नेणारेही. म्हणून 5 लोक महत्वाचे असतात. म्हणून जास्त काही नाही, 1 मृदंग, 3 टाळकरी आणि 1 विनेकरी महाराज नेहमी सोबत ठेवतात. समजा मेलाय तर 5 बरे असतात, 4 खानकरी आणि 1 आकटा. विठ्ठल
ठिकाणी ते केलं जातं. त्यानंतर तुम्ही आम्ही आलो की दशक्रियेचा कार्यक्रम असतो आणि मग 13वी आणि 14वी सुधारित 14वी आहे, नाहीतर 13वीच होती. पण आता लोक खात नाहीत म्हणून लोक 14वी करतात. एका शास्त्रकाराच्या मुखातून ऐकलं की 13वी कुणाची आणि 14वी कुणाची. हिंदू संस्कृतीप्रमाणे 16 संस्कार आहेत. 16 संस्कारामधले जास्तीत जास्त 3 संस्कार होतात आपले. एक नामकरण संस्कार जन्माला आल्यानंतर, दुसरा विवाह संस्कार आणि शेवटी अंत्यसंस्कार. हे 3 संस्कार जर सोडले, 16 मधून 3 जर मायनस केले, राहिले किती? झोपेल का तुम्ही? 16 मधून 3 मायनस केले, राहिले किती? ज्याचं लग्न झालं, जन्माचं नाव ठेवण्यात आलं आणि मरण झालं त्याची 13वी. जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांचा विवाह संस्कार झाला नाही, 16 मधून 2 मायनस करा, त्यांची 14वी. विठ्ठल आणि असा आजचा हा 14वीचा कार्यक्रम घेतलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबाऱ्याचा. तुकोबाऱ्या म्हणतात की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना लोकांनी विचारलं, का हो महाराज, मग मिळालाय ना जन्म, या जन्माची सार्थकता कशामध्ये आहे? काय करायचं या नरदेहाला येऊन? आयुष्याच्या या कारणे, आयुष्याच्या या कारणे, हो आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या साधने, करा सर्वांनी हातवर, सर्वांनी नाही असं आम्हाला मोजायला बरं होईल किती लोकांना जेवण द्यायचं आहे ते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम पवन सुत हनुमान उमापती महादेव बोलो रे भाई इहलोकीचा देह देवैचिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. भगवान परमात्म्याचे दास आम्ही झालो. भगवान परमात्म्याचं स्मरण ज्यांच्या ज्यांच्या मुखाला आलं
त्यांचं जीवन पवित्र झालं. मुखामध्ये जर नाम नसेल तर ते मुख नाही तर सर्पाचं बीड आहे असं म्हटलं जातं बाबा. आणि म्हणून कितीही सांगितलं तरी ज्यांनी जीवनामध्ये आचरण केलं, चिंतन केलं, त्याचं जीवन धन्य झालं. ज्यांनी ऐकून फक्त सोडून दिलं त्यांचं जीवन असंच राहिलं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं सर्वांना की बाबा रे, आम्ही आमच्या अख्ख्या जीवनाची सार्थकता भगवान परमात्म्याच्या स्मरणामध्ये, नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये लावली. परिणाम आम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली. अभंगाचं शेवट म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे
ज्ञानेश्वर या ठिकाणी केलेलं नामस्मरण आणि सर्वांकडून घडलेलं जे काही नामस्मरण आहे ती नामस्मरण रूपी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली आदरणीय स्वर्गीय शामरावजी बाबा यांच्या पुण्यात्म्यास शांती मिळण्यासाठी आपण ही सर्व कीर्तनरूपी सुमनांजली या ठिकाणी वाहिली. मिळालेल्या वेळेमध्ये आपण घेतलेल्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. गुरुजींनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे आपण ही सेवा या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. सर्वांनी या ठिकाणी आपली ही आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली अटाळकर बाबांच्या चरणी वाहू आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दुःखातून बाहेर निघण्याची शक्ती प्रदान करू अशी भगवान परमात्म्याच्या चरणी शक्ती प्रदान करून भगवान परमात्म्याच्या चरणी आपण विनंती करू आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय